हाय, हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी चाललेले आहे मावशीच्या घरी. तर अधिक मास आहे आणि अधिक मासामध्ये आईची ओटी भरतात. तर मम्मीची ओटी भरलेली आहे आणि मी आता मावशीची ओटी भरायला चाललेली आहे. कारण मावशी हे आईचं दुसरं रूप असतं आणि मावशीला अशी मुलगी नाहीये, तर मलाच ती मुलगी मानते. त्यामुळे मी माझ्या मावशीची ओटी भरण्यासाठी चाललेले आहे. व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा. मावशीला अजिबात खबर नाहीये, की मी आलेली आहे वगैरे काय. तर तिला आम्ही सरप्राईज देण्यासाठी चाललेलो आहोत पहा. पुढे बघा मावशी माझी किती खुश होते काय, तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आणि मी आता मावशीच्या घरी आलेली आहे आणि सर्वजण पुढे गेलेत बघा, माझा भाऊ आणि ती भावाची मुलगी आणि मी थोडंसं बाहेर थांबणार आहे. ते आधी जाणार आहेत. पाहिले किती खुश झाली माझी मावशी मला बघून. थोड्या वेळासाठी तर तिला खरंच वाटत नव्हतं मी आलेली. कारण तिला एकदम आश्चर्यचकित झाली. त्यामुळे मी पण खुश झालेली खूप तिला पाहून आणि ती पण फार खुश झालेली. तिला असं वाटत होतं किती भेटावं आणि किती नाही. तर ती सारखं गळ्यात पडत होती. छान वाटलं मलाही आणि मग नंतर आम्ही थोडंसं गप्पा मारत वगैरे बसलो तिथं. तर मग इथं आमच्या गप्पा चाललेल्या. कशी आली, काय, कधी निघली, असं तसं आम्ही बोलत होतो. आणि आमचा भाऊ पण आहे बघा इथं. तर मग आम्ही आमच्या सर्वांच्या मग परत नंतर आम्ही एवढे जण आलेलो आहोत पुण्यावरून. माझा मुलगा, माझा भाऊ, मी आणि माझी बच्ची. तर भाऊजई पण आलेले आहे. आणि इथं तर मग मी नंतरनं ओटी भरण्याची तयारी केली. हे पहा इथं आता ओटी भरणार आहे. सर्व सर्व मांडून घेतलं. आरती करण्यासाठी आता थाली वगैरे तयार करून घेतली आणि आता मावशीची ओटी भरणार आहे. मावशी पण बसलेली बघा खुर्चीवर. तर अशी सिंपलच तयारी केली कारण अचानक आलेली फुलं वगैरे काही घ्यायला भेटलेली नाहीयेत. तर त्याच्यामुळं आता असं अशा प्रकारे आम्ही करत आहोत. ओटी भरत आहे मी. पहिल्यांदा पाय वगैरे धुवून घेतला, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि इथं मी मावशीची ओटी भरत आहे आता. तर हा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहिलेलाच असेल. तर आता याच्या पुढे अजून काही पुढे आम्ही काय-काय केलं हे तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा. नंतर मग आम्ही असं फोटो वगैरे काढून घेतले मावशीचे माझे. आणि मावशीच्या पाया पण पडून घेतले. भेटले पण. आणि मग नंतर फोटोशूट वगैरे केले आम्ही थोडेसे. माझ्या 2 भावजया आहेत आणि मावशी आम्ही ह्यांच्याबरोबर सर्वांबरोबर फोटो झाले. मावशीबरोबर, भावांबरोबर. हे 2 भाऊ आहेत माझे. मावशीची 2 मुलं आहेत ते आणि त्या 2 भावजया आहेत. तर मग आम्ही इथं नंतरनं स्वयंपाक चालू होता वहिनीचा. तोपर्यंत आम्ही गप्पा मारत असं पोर्चमध्ये बसलेलो. फोटोशूट पण चाललेलं आणि गप्पा पण मारत होतो. खूप छान वाटलं आणि सगळेजण खुश होते मी आल्यामुळं. एकदम अचानक सरप्राईज दिलं ना, तर खरंच ती उत्सुकता असते ना, ती वेगळीच असते आणि खुशी सर्वांच्या चेहऱ्यावरची पाहायला भेटली. खूप छान वाटलं मलाही आणि त्यांनाही मिळाल्याबद्दल छान वाटलं मला ना त्यांच्या. आणि तिथं आमच्या गप्पा चाललेल्या होत्या आणि जांभळीला खूप जांभळं आलेली. जांभळं पण खाल्ली भरपूर आणि मस्त मोठी जांभळं आहेत बघा, राही जांभळं. आणि नंतर आमच्या इथं गप्पा चालूच होत्या. आणि तुम्हाला जांभळे पण दाखवते बघा. भरपूर जांभळं आलेले आहेत, पण खूप मोठे-मोठे आहेत. भरपूर जांभळं खाल्ली मी. कारण मला माझ्या भाच्याने वरती चढून जांभळं काढली. माझ्या भावाच्या मुलाने आणि इथं चाललेलंच होतं आमचं गप्पा वगैरे. आणि मावशीच्या घराच्या बाहेरील नजारा तुम्ही आधी पाहिला आहे. छान वाटतं इथं झाडं वगैरे त्यांनी छान-छान लावलेत ना, तर खूप मस्त बाहेरील नजाराच खूप छान वाटतो. आणि तिथं आंब्याचं झाड आहे त्याला आंबे पण खूप लागलेले. आता सर्व पाट झालेला आहे आंब्याचा. तर तिथं आंबे काही नाहीयेत. तर खूप मस्त वाटत होतं. आणि आमचा जांभळं काढायला चालू होतं बघा तिथं. तर जांभळं काढून झाले आणि आता बघा किती छान आलेत. घोसच्या घोस आहेत असे मोठे गोड आणि खूप गोड आहेत बरं का जांभळं खायला. ही आमची छोटीशी आरू व्हिडिओ घेत आहे बघा. तुम्हाला दाखवते बघा. तर दुरून एवढे दिसत नाहीयेत. तिथून पाहताना खूप मोठे-मोठे दिसत होते.
आणि पुढे तुम्हाला दाखवणार आहे आम्ही काय केलं काय. तर मी जांभळे खायला चालूच होते माझे, कारण मला आवडतात जांभळे असे. तर गावाकडलं कसं बघा, एकदम बाहेरील वातावरण खूप छान असतं आणि मस्त वाटत होतं. आणि मग नंतर आम्ही जेवण तयार झालेलंच होतं. वहिनीने बोलावलं आम्हाला जेवायला. तर इथं बघा आम्हाला जेवण वाढलेलं आहे. तर आम्ही आता जेवणासाठी असं काही बनवलेलं आहे. वड्या वगैरे अळूची वडी बनवलेली आहे. माझ्या आवडीचीच आहे अळूची वडी. आणि त्यात तशी मेथीची भाजी होती माझी फेव्हरेट आणि आमटी बरंच काही होतं. तर मग आम्ही ते खाल्लं. सर्वजण मिळून जेवलो. कारण कार्यक्रमाला पण जायचं होतं. तर माझ्या दुसऱ्या भावाचा नाही का धोंडे ताटाचा कार्यक्रम होता. त्याच गावामध्ये आहे. माझी भाऊजई तिथलीच केलेली आहे दुसरी. तर तिथं पण जायचं होतं जेवायला. पण मावशी काय नको नको म्हटलं तर काय ऐकत नव्हती. स्वयंपाक तिने शेवटी करायलाच लावला आणि वहिनीने आमच्या बनवलंच. आणि पटकन आम्ही तेवढं गप्पा मारूस्तोपर्यंत लगेच बनवलं पण बघा पटकन. आणि आम्ही आता जेवत आहोत. आता म्हटलं कशा कार्यक्रमात काय जेवणार इथं खाल्ल्यानंतर. तर मग जेवलो आम्ही. जेवतच होतो. वडी वगैरे केलेली मला अळूची वडी अशी आवडते. मग जेवण वगैरे झालं आमचं आणि नंतर आम्ही निघालेलो आहोत बघा. तर आता यांचा सर्वांना बाय करून आम्ही आता निघतोच आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मावशीला घेऊन चाललेलो आम्ही. तिथंच छोटासा कार्यक्रम आहे त्याच गावामध्ये. तर कोणचा कार्यक्रम काय तुम्हाला पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहता येईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय करते वा मावशी पण आमची बाय करते.